जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरण हे 100% भरलेलं आहे। आता आपण आहोत गिरणा धरणाच्या पात्रामध्ये। आपण बघू शकता की या ठिकाणी गिरणा धरणाचे जे 6 दरवाजे आहेत ते 90 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले असून गिरणा धरणातून नदी पात्रामध्ये तब्बल 22,284 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणा नदीच्या काठाची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। खरं म्हणजे गिरणा धरण हे जे आहे ते अर्ध्या जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं। अर्ध्या जळगाव जिल्ह्याचा सिंचनाचा आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो गिरणा धरणावर अवलंबून असतो आणि गिरणा धरण 100% भरल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण आहे। जर आपण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पाचोरा, धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील 175 गावांची पाण्याची चिंता जी आहे ते गिरणा धरण 100% भरल्यामुळे मिटली आहे। गिरणा धरणाच्या पाण्यावर सुमारे 51,000 हेक्टर क्षेत्राचे सिंचन होते। त्यामुळे यंदा जे आहे रब्बी हंगामासाठी 3 आवर्तने मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। परंतु एकंदरीत वातावरण बघता आगामी काही तासांमध्ये, आगामी काही दिवसांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती प्रशासनाने वर्तवलेली आहे आणि त्याच्यामुळे गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आणखी वाढू शकतो। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।